या व्हिडिओमध्ये मी एका महिलांसाठी महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. खास करून ज्या महिलांची मासिक पाळी बंद होण्याची वेळ जवळ आलेली असते किंवा बंद झालेली असते, याला आम्ही पेरीमेनोपॉझल एज असं म्हणतो. तर या वयातल्या महिलांना डोळ्याचे काही विशेष आजार होण्याची शक्यता असते आणि त्याविषयी मी सांगणार आहे माहिती. तर या दरम्यान महिलांना खास करून डोळ्याला जळजळ होणे, डोळे कोरडे झाल्यासारखे वाटणे, डोळ्याला सतत खाज सुटणे, बऱ्याचदा सकाळी उठल्यावर डोळे उघडताना त्रास होणे, उघडल्यानंतर थोड्या वेळ ब्लर दिसणे, डोळे सतत लाल राहणे इत्यादी त्रास जाणवायला लागतात. याचं कारण असतं की ह्या पेरीमेनोपॉझल इयर्समध्ये डोळ्याला कोरडेपणाचा आजार व्हायला लागतो. आता त्याच्या मागचं कारण काय? तर हे कारण असं आहे की यावेळी हार्मोनल बदलांची सुरुवात झालेली असते. म्हणजे महिलांच्या शरीरातलं प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजेन हळूहळू कमी व्हायला लागलेलं असतं. याच्यामुळे आपल्या डोळ्यातलं जे टिअर प्रोडक्शन आहे, म्हणजे पाणी बनण्याची प्रक्रिया जी लॅक्रिमल ग्रंथीद्वारे तयार होत असते, तो हळूहळू कमी व्हायला लागतं. त्याचबरोबर जी ऑइल बनण्याची प्रक्रिया मिबोमियन ग्लँड्सद्वारे तयार होत असते, याच्यावरही या हार्मोनल बदलांचा परिणाम व्हायला लागतो. या दोन्ही बदलांमुळे डोळ्यातलं अश्रूंचे प्रमाण आणि डोळ्यातलं तेलाचं प्रमाण कमी व्हायला लागतं. याचबरोबर महिलांमध्ये असंही जाणवून येतं की अँड्रोजनचं प्रमाण सुद्धा कमी व्हायला लागतं. या तिन्ही घटकांच्या कमी होण्यामुळे डोळ्यात कोरडेपणाची सुरुवात होते.